नमो बुद्धाय. स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अद्भुत कथा, गौतम बुद्धांचे बालपण. ही फक्त एका राजकुमाराची गोष्ट नाही, तर एका महान पुरुषाच्या लहानपणाची प्रेरणादायी यात्रा आहे. गौतम बुद्धाचे बालपण एक प्रेरणादायी कथा आपण पाहूया. काही हजार वर्षापूर्वी कपिलवस्तू नगरीत शुद्धधन नावाचे राजे आणि मायादेवी नावाची राणी राहत होते. त्यांच्याकडे मोठे साम्राज्य, संपत्ती, वैभव, प्रजेचे प्रेम होते. परंतु त्यांना एक मूल नव्हते. अनेक वर्षांनी वैशाख पौर्णिमेच्या रात्री मायादेवींनी एक सुंदर बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव ठेवले गेले सिद्धार्थ. सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माची भविष्यवाणी. सिद्धार्थ जन्मल्यावर राजवाड्यात मोठा उत्सव साजरा झाला. सर्वत्र आनंदाची लहर उसळली. त्यावेळी प्राचीन परंपरेनुसार अनेक ऋषीमुनी, ज्योतिषी व ज्ञानी आले. त्यात एक असित मुनी नावाचे एक महान तपस्वी होते. त्यांनी सिद्धार्थाकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी शुद्धधन राजांना सांगितले, हे बालक मोठा राजा होऊ शकतो, पण जर त्याने वैराग्य स्वीकारले तर तो संपूर्ण जगाचा तारणहार बनेल. तो लोकांना खऱ्या सुखाचा मार्ग दाखवेल. हे ऐकून शुद्धधन राजे थोडे चिंतेत पडले. त्यांना आपल्या मुलाने मोठा चक्रवर्ती सम्राट व्हावे अशी इच्छा होती. बालपणीचे राजकुमार सिद्धार्थ. सिद्धार्थ अतिशय सुंदर, निरागस व बुद्धिमान होता. तो लहान वयात सुद्धा खूप शांत, दयाळू आणि विचारशील होता. इतर मुले खेळण्यात रमायची, पण सिद्धार्थाला विचार करायला, लोकांकडे पाहायला आणि प्राण्यांशी खेळायला आवडायचे. राजवाड्यातील बगीचात तो लहान पक्ष्याकडे पाहायचा. त्याची आई त्यांना खाऊ घालत असताना तो खूप आनंदी व्हायचा. एकदा त्याने पाहिले, एक साप छोट्या चिमणीच्या पिलाला पकडायला जात आहे. सिद्धार्थ धावत गेला आणि पिलाला वाचवले. तेव्हा तो म्हणाला, सर्व जीवांना जगण्याचा हक्क आहे. एखाद्याचे प्राण वाचवणे हाच खरा धर्म आहे. सिद्धार्थ गौतमाचे गुरुकुलातील शिक्षण. लहानपणी सिद्धार्थाला शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवले गेले. तेथे वेद, शास्त्रे, रणकौशल्य, धनुर्विद्या, तलवारबाजी अशा सर्व गोष्टी शिकवल्या जात. पण सिद्धार्थाचे मन या गोष्टीपेक्षा ज्ञान, करुणा आणि सत्याच्या शोधात रमत असे. त्याचे गुरु आश्चर्यचकित होत, कारण सिद्धार्थ अतिशय लवकर शिकत असे. प्रश्न विचारताना तो नेहमी मोठे विचार मांडत असे. उदाहरणार्थ तो विचारायचा, गुरुवर्य, आपण युद्ध का करतो? जर सर्वांनी मैत्रिणी राहिले तर रक्तपाताची गरजच काय? गुरूंना त्याचे प्रश्न खूप गहन वाटायचे. बुद्धांची एक हृदयस्पर्शी घटना. एकदा राजवाड्यात स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत राजपुत्रांना घोडेस्वारी, धनुर्विद्या, तलवार चालवणे अशा कला दाखवायच्या होत्या. सिद्धार्थने सहजपणे घोड्यावर नियंत्रण मिळवले. धनुष्याने अचूक लक्ष वेधले. सगळे त्याच्या कौशल्याने प्रभावित झाले. पण त्यानंतर त्याने तलवार हाती घेतली. समोर ठेवलेल्या प्राण्यांच्या पुतळ्यावर वार करायचा होता. सिद्धार्थ तलवार उगारताच त्याच्या डोळ्यासमोर खरंच जिवंत प्राणी आला. त्याने तलवार खाली ठेवली आणि म्हणाला, मी जिंकण्यासाठी कोणाचं रक्त सांडू इच्छित नाही. जिंकणे म्हणजे कोणाला हरवणे नव्हे, तर सगळ्यांना वाचवणे. सभेत बसलेले लोक त्याच्या या वचनाने भारावून गेले. बोधांचे बीज. 4 दृश्य. सिद्धार्थ मोठा होत होता. शुद्धधन राजे त्याला नेहमी राजवाड्यातच ठेवत. बाहेरील दुःख, दैन्य त्याला दिसू नये म्हणून त्याला फक्त सुखसोयी दाखवल्या जात. पण एकदा तो राजवाड्याबाहेर निघाला, तेव्हा त्याने 4 गोष्टी पाहिल्या. त्या कोणत्या गोष्टी होत्या आपण पाहूया. बुद्धांनी पहिली वेळेस एक आजारी माणूस पाहिला. त्याला दुःख झाले की लोकांना शरीराचे दुःख सहन करावे लागते. नंतर त्यांना एक वृद्ध माणूस भेटला. त्याला सिद्धार्थाला जाणवले की वय वाढते
शरीर कमजोर होते. तिसरी वेळेस एक मृतदेह त्यांना आढळला. सिद्धार्थाला उमगले की मृत्यू टाळता येत नाही. आणि शेवटी एक संन्यासी त्यांना आढळला ज्यांच्या चेहऱ्यावर शांती होती. या 4 दृश्यांनी सिद्धार्थाच्या मनात जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची ज्वाला पेटली. लहानपणीच करुणामय हृदय होते सिद्धार्थाचे. सिद्धार्थाच्या बालपणात करुणेची अनेक उदाहरणे आहेत. एकदा शेतात त्याने शेतकऱ्यांना जनावरांना मारताना पाहिले. तो धावत गेला आणि म्हणाला, यांच्या वेदना आपल्यासारख्याच आहेत. दुसऱ्या वेळी त्याने एका पक्ष्याला बाण लागलेला पाहिला. त्याने स्वतः त्या पक्ष्याला उचलले, त्याला औषध लावले आणि पुन्हा आकाशात सोडले. सर्वांना त्याचं हृदय वेगळं वाटायचं. साधा राजकुमार नसून एक मोठा ऋषी जन्मला आहे असं वाटायचं. सिद्धार्थाला आईची आठवण यायची. सिद्धार्थाची आई मायादेवी त्यांच्या जन्मानंतर लवकरच वारली होती. त्याला लहानपणी आईचं प्रेम कमी मिळालं, पण त्या रिकाम्या जागेमुळेच तो इतरांना आईसारखं प्रेम करायचा. दास दासी सेवक प्राणी सगळ्यावर तो मातृत्व प्रेम करायचा. निष्कर्ष या कथेतून आपण हा घेऊ की अशा प्रकारे गौतम बुद्धाचे बालपण केवळ वैभवात गेले नाही, तर करुणा, दया, सत्याचा शोध आणि सर्व जीवावरचे प्रेम यामध्ये फुलले. त्यांच्या बालपणीच्या या गुणांनीच पुढे त्यांना महान बुद्ध बनवले. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या. लवकर